कधी असं झालंय का की तुम्ही वर्षभर काहीच केलं नाही आणि अचानक अभ्यास करायला सुरुवात केली आणि सगळेच अडथळे एकदमच समोर उभे राहिले? कधी वाटतं ना जणू सगळं जग आपल्याला थांबवायचं ठरवलंय. तर रामकृष्णारी मित्रांनो, आज माझ्या 80 दिवस चॅलेंजचा 6वा दिवस आहे. पण नेमकं आजचं सकाळचं युद्ध थोडं वेगळंच होतं. काल दिवसभर कॉम्प्युटर समोर गालाला हात लावून बसल्यामुळे माझ्या तोंडाचा उजवा बाजूचा जबडा एवढा दुखत होता की साधं तोंडही उघडता येत नव्हतं. रात्री नीट झोप लागली नाही आणि सकाळी उठायला उशीर झाला. आईने म्हटलं दिव्य तेल लाव, दुखणं थोडस कमी होईल. कसं तरी तेल लावलं, जबड्याची थोडी हालचाल केली आणि पाहतो तर काय, घरात बंगला पानाचं झाड आणलेलं होतं आणि ते लावण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. जेवायला बसलो तेव्हा भाकरी चावणं सुद्धा मला शक्य नव्हतं, म्हणून कद्दा करून खावं लागलं. आणि मग स्वतःला म्हटलं काही झालं तरी अभ्यास सोडायचा नाही. कसं तरी जीवावर उठून आज पाणी आणि जलशुद्धीकरण या विषयावर अभ्यास केला आणि एक गोष्ट समजली, अडथळे नेहमी येतात, पण थांबायचं की पुढे जायचं हा निर्णय नेहमी आपलाच असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.